इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना आलेल्या धमकी प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे। फॉरेन्सिकने इंद्रजीत सावंतांच्या आवाजाचे नमुने घेतलेत। जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फॉरेन्सिक विभागाची टीम दाखल झालेली आहे। सावंत यांना धमकी दिलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळणी केली जाणार आहे। सावंत यांच्या आवाजाचे नमुने सुद्धा फॉरेन्सिक विभागाने घेतलेले आहेत। सावंतांना धमकी देणारे प्रशांत कोरटकर मात्र अद्यापही फरारच आहेत। पहिल्या धमकीचं प्रकरण ताजं असतानाच इंद्रजीत सावंत यांना दुसरी धमकी आली आहे। आणि याच घडामोडींविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत। शेखर, फॉरेन्सिकच्या टीमकडनं इंद्रजीत सावंत यांच्याही आवाजाचे नमुने घेण्यात आलेले आहेत। गुरु अगदी बरोबर आहे। काही वेळांपूर्वीपासूनच ही प्रक्रिया जी ती सुरू होती आणि आवाजाचे नमुने जे आहेत ते विविध प्रकारचे घेतण्यात आलेले आहेत। जे जे संभाषण या कॉल दरम्यान झालं होतं, जी धमकी दिली होती कॉल दरम्यान, त्या दरम्यान जे बोलणं झालं होतं तशाच पद्धतीचे काही सॅम्पल जे आहेत ते फॉरेन्सिक विभागानं आवाजाचे या ठिकाणी घेतलेले आहेत। आवाजाचे सॅम्पल घेऊन फॉरेन्सिक विभाग जे ते रवाना झाल्याची माहिती देखील मिळते। मात्र जुना राजवाडा पोलीस ठाण्यामधली ही सगळी दृश्य पाहतो, ज्यामध्ये इंद्रजीत सावंत स्वतः पोलिसांसोबत बसून त्या ठिकाणी आपल्या आवाजाचे नमुने जे आहेत ते देत आहेत। फॉरेन्सिक विभागाने हे सगळे नमुने जे आहेत ते आता जमा केलेले आहेत आणि त्याच्या जे आवाजाचे नमुने घेतलेले आहेत त्याची ज्या कॉलवरून त्यांना कॉल आला होता, मोबाईलवरून कॉल आला होता, त्याच्याशी साधर्म्य आहेत का अशा पद्धतीची माहिती देखील ते तपासणार आहे। त्यामुळं नक्कीच आजची घडामोडीमधली एक महत्वाची घडामोड आहे आणि त्यानंतर आता पुढील तपासात काय नेमक्या बाबी समोर येतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। बरोबर, त्यामुळे त्या तपासामध्ये काय निष्पन्न होतं आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।